कॉन्टेंट ऑफ दिस वर्कशॉप इज व्हेरी फंटास्टिक आणि त्यांनी ते इतक्या इझी डिलिव्हरी करून त्यांनी ते सांगितलं आहे. सो टू ग्रॅब इट आणि सगळ्यात महत्वाचं कम्स टू द प्रॅक्टिस, तर ते आम्हाला फार इझिली कळालं आहे. सेल्फ पावर, साथ में आपकी एनर्जी को पॉजिटिव रखने के जो मंत्र, सिंपल मंत्र उन्होंने हमें दिए हैं जो बहुत इम्पोर्टेंट रहेंगे भी हमारे डेली लाइफ में, और साथ में इजी वे में कैसे जिया जा सकता है, जो खुशियाँ, जो हैप्पीनेस, जो चीज़ों को, जो शांति सुख हम आजू बाजू की दुनिया में ढूंढते थे, वो एक्चुअली हमारे अंदर है, हम में ही ये सारी चीजें बसी हुई है. ये सारी चीजें आज मैंने इस 2 दिन के वर्कशॉप में सीखी है. आणि विशेष म्हणजे सरांची जी पद्धत आहे शिकवण्याची ती खूपच म्हणजे आपण जसं कॉलेजमध्ये एक आपले आवडते लेक्चर असतात त्या टाईपचं त्यांनी शिकवलं आणि प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये नुसती थेरॉटिकल नव्हते. महत्त्वाचं म्हणजे हा जो त्यांचा अनुभव होता स्वतःवर त्यांनी घेतलेला अनुभव होता आणि त्यानंतर ते सांगत होते. कारण असं आपल्याला युट्यूबवर बरेच लेक्चर मिळतात की थेरॉटिकल असतात, पुस्तकातून आपणही वाचू शकतो, पण ते त्यांनी स्वतःचे अनुभव एक्सपिरियन्स करून त्या ज्या टेक्निक्स आहे त्या कशा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापरून तुमचं लाईफमधलं स्ट्रेस कमी करू शकतात हे सांगितलं आणि ते प्रॅक्टिकली ते अनुभवलं. माइंड, बॉडी, सोल ह्याबद्दल त्यांनी जे काही सांगितलं आणि हे सगळं कोऑर्डिनेटेड ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर खरंच आयुष्यातला आनंद आणि जे काही आपण म्हणतो ना मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, रिलेशन्स हेल्दी कसे ठेवायचे किंवा कसे राहू शकतात या सगळ्यांची उत्तरं मला इथे मिळाली आणि ती इतक्या छान पद्धतीने त्यांनी सगळं शिकवलं ना, हसत खेळत. आणि ही पण एक एनर्जी दिली की throughout your life how you can practice it. It should not be a burden. त्यामुळे असं अध्यात्म किंवा सायको वगैरे हे शब्द थोडे जड वाटतात, पण हे सगळं प्रॅक्टिकली करताना हे खरंच इतकं हलकं फुलकं झालंय ना की असं वाटतं की आता इथून पुढचं सगळं आयुष्य कुठलाही प्रॉब्लेम येऊ, कुठलंही बर्डन येऊ, कुठलीही सिच्युएशन येऊ ती मी नक्की फेस करेल अँड आय विल डेफिनेटली हील माय सेल्फ अँड हेन्स आय कॅन डेफिनेटली हील अदर्स ऑल्सो. ॲक्च्युली 7-8 दिवस माझी नेक पेन खूप होत होती मला, पण जेव्हा मी तो वॉर्मअप एक्झरसाइज केला काल जेव्हा पहिल्यांदा केला त्याच्यानंतर माझं नेक पेन गायब झालं आणि मी जगणं काय असतं हे मला शिकायला मिळालं ह्या वर्कशॉपमधून. सो माझा बेस खूप स्ट्रॉंग झाला अँड येस आय एनर्जाइज्ड माय सेल्फ अँड दिस इज वॉट आय नीड अपार्ट फ्रॉम द प्रोफेशनल लाईफ. सो येस आय एम व्हेरी हॅपी विथ दिस वर्कशॉप. ही टेक्निक जी आहे ती खूप वर्षांपासून किंवा खूप जुनी आहे, खूप एन्शंट आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला मॉडर्नाइज टेक्नॉलॉजीमध्ये जी समजवली जेणेकरून आम्हाला जी जुनी होती पण तरी पण ती इझिली आम्ही त्याला ॲक्सेप्ट केली आणि ग्रास्प केली आणि ज्यांच्या टेक्निक्स होत्या शिकवायच्या त्या म्हणजे मुद्रा कशी घ्यायची, त्याच्या मागचा बॅकग्राऊंड कसा आहे ते म्हणजे एकदम इझी आणि इझी टू अंडरस्टँड अशी होती. Actually, this was a very enlightening workshop for me, in which I came to understand about 7 chakras and how they, So it was a really enlightening workshop for me, and it is for everybody who wants to have a good health, wealth in his life, abundance of wealth, happiness. And it is useful for the relationships also. असं म्हणतात की हाऊसवाईफला स्ट्रेस नसतो, पण हाऊसवाईफला सुद्धा स्ट्रेस असतो आणि तो मी यातून कमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज मला खूप आनंद वाटतोय की मी रिलॅक्स फील करते. After attending the workshop, I started feeling that designing your destiny was so easy to understand what you're supposed to do in your daily life and plan. After attending this workshop, I started realizing that how easy way Dr. Ravi Kurmedia has explained us how you can design your self-healing plan, how you can design
your daily techniques of mudras and what is key ingredient for the happiness? म्हणजे सरांनी इतकं छान शिकवलं ना ते सांगूच नाही शकत आणि त्याच्यामुळे म्हणजे मला आता आयुष्यामध्ये स्ट्रेस फ्री लाईफ कशी मेंटेन करायची याचं उत्तर मिळाले असं वाटतं मला. Dr. Ravi is a very good trainer. By attending this workshop, I came to know about self body, energy body, organs of the body, various thought, negative and positive thought, the art of concentration, and various types of neurobic which can help in healing self. आयुष्यात असलेला जो काही ट्रेस असतो किंवा कौटुंबिक अडीअडचणी असतात, ह्या अडचणींवर कसं सोल्युशन करायचं किंवा आपल्यामध्ये जी असलेली सुप्त अवस्थेत असलेली जी शक्ती आहे त्याची अनुभूती त्यांनी करून दिली. आणि शक्यतो आपण रात्री मोबाईल बघतो, झोप येत नाही म्हणून मोबाईल बघतो आणि ते मोबाईल बघत बघत ती झोप येत नाही. म्हणजे ते असं करत करत ते जे ड्युरेशन होतं ते माझं जास्त वाढत होतं. मग मी त्या दिवसापासून ठरवलं की मोबाईल हातात घ्यायचा नाहीये. मग मी ते 5-6 दिवस झाले अस्वस्थ होत होतं, त्रास होत होता कारण की ती सवय होती. पण काल फर्स्ट डे आमचं वर्कशॉपचं झालं, त्या दिवशी मला मोबाईलची आठवण पण नाही आली आणि मी मोबाईल हातात पण नाही घेतला. हे फर्स्ट सक्सेस. वेनेवर यू कम्स विथ द क्वेरी, तर ती गोष्ट का आहे ज्याला आपण लॉजिकल म्हणतो किंवा ते बेसिकली का आणि का बरं आणि कशासाठी केलं पाहिजे याचं एक्सप्लेनेशनचे सगळे उत्तरं डॉक्टर रवी यांच्याकडे असतात. सो एक्झाम्पल म्हणायचं झालं तर जी कुठली तुम्हाला मुद्रा करायची किंवा जो कुठला तुम्हाला चक्र ऍक्टिव्हेट करायचा असेल तर तो प्रत्येक गोष्टीत का केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, कसं केलं पाहिजे हे छान पद्धतीने ते सांगितलं जातं. सो दॅट यू गेट काय म्हणता कन्व्हिन्स्ड विथ दॅट आणि खरंच तुम्ही केलं तर त्याचे तुम्हाला इफेक्ट मिळेल. तो मेरे 2 मेजर प्रॉब्लम थे. सबसे पहला हैप्पीनेस, खुशियाँ, और दूसरा स्ट्रेस. तो ये जो सेल्फ हीलिंग का जो वर्कशॉप रहा है मेरे लिए काफी बेनिफिटेड रहा है क्योंकि यहाँ हमने प्रॅक्टिकल देखा है. मला जे डिसीज आहेत जसं हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा मग डायजेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी स्वतःवर सेल्फ हिलिंग करून कमी करू शकते. रोजच्या रुटीनमध्ये ऑफिस घर सगळं सांभाळताना बराच स्ट्रेस असतो आणि आता 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मला कॉन्फिडन्स आला की मी हा स्ट्रेस ओव्हरकम करू शकतो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही जी ओळ आहे ह्या ओळीप्रमाणे आपल्यामध्ये जे सुप्त अवस्थेत असलेलं त्याची त्यांनी जाण करून दिली कि मैं आज सर स्ट्रेस फ्री फील कर रही हूँ, मैं हैप्पी हूँ, मैं बहुत खुश हूँ विद ऑल द चक्रास जो आपने कवर किए हैं और साथ में ही उस पॉजिटिव एनर्जी और पॉजिटिव थॉट को मैं हमेशा अपने लाइफ में बरकरार रखूंगी. थैंक यू सो मच फॉर दिस 2 days वर्कशॉप. म्हणजे सर जे बोलतायत ना ते आपल्या माइंडमध्ये जातं आणि ते इझिली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि कालच मला त्याचे बरेच रिझल्ट मिळाले. पॉझिटिव्हनेस पण वाढला आयुष्यामध्ये आणि सरांनी ज्या टेक्निक शिकवल्या त्याच्याने मला गॅरंटी की याच्या पुढे पण माझे जे हेल्थ इश्यूज आहेत ते सगळे जातील. आणि आज ह्या सगळ्या टेक्निक शिकून खूप छान वाटतंय कारण की त्या हेल्थ विषयी पण आहे, माइंड विषयी पण आहे. सगळेच तुमचे स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी ते टेक्निक आहेत आणि त्या सगळ्याच इम्प्लिमेंट होतील. जेव्हा मी सेल्फ हिलिंगचं वेगळे 7 चक्र त्याच्या रिलेटेड जेव्हा मी त्या प्रॅक्टिकली केल्या इथे तेव्हा मन शांत झालं. म्हणजे एक अनुभव आला त्याच्यातून आणि खरंच चांगल्या टेक्निक होत्या. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं म्हणजे समजून आणि प्रॅक्टिकली जे सांगितलं ते खरंच सुंदर पद्धतीने सांगितलं आणि ते आम्हाला म्हणजे खूप उपयोगी पडेल आणि आम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकतो, ते पण त्यांना गाईड करू शकतो आणि स्वतःलाही करू शकतो. डॉक्टर रवी यांच्या शिकवण्याच्या पद्धती इतके इझी आहे की त्याचा प्रत्यय आम्हाला तिथे आला की वन ऑफ द प्रोसेस वॉज वॉटर चार्जिंग.
वॉटर चार्जिंग करताना जेवढे कोणी आम्ही पार्टिसिपेंट होतो प्रत्येकासमोर प्रत्येकाला ग्लास दिला गेला ज्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि ऑफकोर्स ही गायडेड अस की हाऊ टू चार्ज द वॉटर आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं. आता प्रश्न हाच होता की ते चार्ज झालं की नाही हे कसं बघायचं. तो अमंग वन ऑफ द टीम मेंबर ज्याचं ऑलरेडी आधी चेक केलं गेलं होतं की त्याची स्ट्रेस लेवल काय आहे आणि विच वॉज क्वाईट स्ट्रेसफुल दिसत होती. पण माझ्याकडनं अशी अपॉर्च्युनिटी मला मिळाली की माझा तो ग्लास चोजन झाला की ही विल गोइंग टू ड्रिंक दॅट वॉटर आणि आफ्टर ड्रिंकिंग दॅट वॉटर पुन्हा जेव्हा ती स्ट्रेस लेवल बघितली गेली तर इट वॉज काम. सो अगेन सक्सेस आलतो माझं जरी त्यावेळेस झालं बट अगेन बिकॉज ऑफ शिकवले गेलं ते डॉक्टर रवीने. सो त्या इतक्या सोप्या पद्धतीने शिकवले जातात की येस वी कॅन इफ वी कुड प्रॅक्टिस इट ऑन अ लॉंगर पिरियड कन्सिस्टंटली तर वी कॅन ऑल्सो डेफिनेटली हील टू द अदर्स. प्लस हे जे काही त्यांनी 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये शिकवलं ह्याच्यातनं एक ऑपॉर्च्युनिटी पण आहे की ते आपल्याला करिअर करू शकतो आपण ह्याच्यातनं किंवा असा काही मार्ग आहे की ह्यातनं आपण अर्निंग पण करू शकतो. सरांची सांगण्याची टेक्निक खूप छान आहे, खूप सॉफ्टली बोलतात आणि छान समजावून सांगतात. ते जे सांगतायत ते खरं तर इथे बसलेल्या आलेल्या लोकांमध्ये कुठलंच कोणालाच नॉलेज नव्हतं, पण सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आज तरी सगळे बसलेले सॅटिस्फाईड दिसत आहेत आणि सगळ्यांना ते कळलेलं आहे. यहाँ आने के बाद बहुत कुछ ऐसा महसूस हुआ जो कि मैं पीछे जिन चीज़ों के बारे में कंफ्यूज था, यहाँ आकर के रवि सर के पास कुछ चीज़ों के बारे में क्लैरिटी मिली और मुद्राओं का विशेष जो डिजीज के ऊपर मुद्रा का क्या उपयोग हो सकता है और रंगों का हमारे जीवन में कितना उपयोग हो सकता है वो इनके पास आकर के मुझे महसूस हुआ. सो मैं सभी को बोलूँगा एक बार इनके वर्कशॉप को ज्वाइन करें और इस हेल्थ एंड हैप्पीनेस के वर्कशॉप में आकर के इतना जरूर है कि हैप्पीनेस आपका जरूर बढ़ेगा. तो मैं इनवाइट करता हूँ आप लोग यहाँ आइए और कुमेरिया सर को एक बार सुनिए.